नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण इतिहासातल्या काही महत्त्वाच्या घटना अभ्यासणार आहोत, ज्यावर परीक्षेमध्ये वारंवार आपल्याला प्रश्न विचारले जातात. बघा, कोणती परीक्षा असू देत, हे जर लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत केलं तर नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी फायदा होईल. किंवा जर इतिहास विषय तुम्हाला अवघड वाटत असेल तर इथून पुढे तो तुम्हाला अवघड सुद्धा वाटणार नाही. एकदम सोप्या पद्धतीने आपण सगळ्या बाबी कनेक्ट करून त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत. त्यासाठी लेक्चर शेवटपर्यंत अभ्यासायचं आहे. बघा, आपण काय करणार आहोत, 1885 पासून 1951 पर्यंतचा जो काही इतिहास आहे तो आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत, ज्यामध्ये आपण राष्ट्रीय काँग्रेस पासून सुरू करणार आहोत. होम रूल चळवळ असेल, लखनौ करार असेल, रौलेट ऍक्ट असेल, खिलाफत चळवळ, चौरी चौरा घटना आहे, स्वराज्य पक्ष आहे, गोलमेज परिषदा ज्या काही झाल्या होत्या त्या अभ्यासणार आहोत. गांधी आयर्विन करार, पुणे करार आहे, जालियनवाला बाग हत्याकांड, शिमला करार, बुदान चळवळी, ह्या सगळ्या घटना ज्या आहेत त्या आपण कव्हर करणार आहोत. आणि याच घटकांवर परीक्षेमध्ये तुम्हाला वारंवार प्रश्न सुद्धा त्या ठिकाणी पाहायला मिळतात. ठीक आहे, तर मग वेळ न घालवता चला सुरुवात करूयात. बघा, सुरुवातीला जी काही राष्ट्रीय काँग्रेस आहे त्या राष्ट्रीय काँग्रेस विषयी जी काही महत्वाची इन्फॉर्मेशन आहे ते आपण जाणून घेऊयात. बघा, मुळातच राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना करण्याची काही सुपीक कल्पना आहे ती कोणाच्या डोक्यामध्ये आलेली होती, तर डफरीन नावाचा जो काही त्यावेळेसचा व्हाईसरॉय होता त्याच्या ती डोक्यामध्ये त्या ठिकाणी आली होती. आणि त्या डफरीननं आपल्या डोक्यातली ही कल्पना कोणाला त्या ठिकाणी बोलून दाखवली होती, ॲलन ह्यूमला बोलून दाखवली होती. आणि त्यानुसार त्या ॲलन ह्यूमला प्रयत्न करायला सुद्धा त्यांनी सांगितलं होतं. आणि त्यानुसार मग ॲलन ह्यूमनं या ठिकाणी या राष्ट्रीय काँग्रेसची काय केली होती, स्थापना केली होती. मग राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना जर आपण बघितलं, 28 डिसेंबर 1885 मध्ये याची स्थापना झाली होती. आणि संस्थापक कोण होता, ॲलन ॲक्टिओ ह्यूम, किंवा त्याला एओ ह्यूम म्हणून ओळखलं जातं. तो मूळचा कुठला होता, स्कॉटलंडचा त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतो. यस. मग आता जर आपण बघितलं, हे जे काही राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झालेली आहे आणि कोणी केलेली आहे, ॲलन ॲक्टिओ ह्यूम याने केलेली आहे. मग आपण बघितलं, मुळातच या ब्रिटिशांना राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना करावं का वाटत होतं, किंवा भारतीयांसाठी एखादी संघटना असावी असं का वाटत होतं, तर त्यामागे जर आपण त्या कारण बघितलं, 1857च्या उठावासारखी पुन्हा इथं स्फोटक परिस्थिती निर्माण होऊ नये, कारण की भारतीयांच्या मनामध्ये ब्रिटिशांप्रती असलेला जो काही असंतोष आहे, नाराजी आहे, ती त्या ठिकाणी एखाद्या तीव्र उठावाच्या माध्यमातून किंवा स्फोटाच्या माध्यमातून बाहेर न येता ती अर्ज आणि विनंत्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्यापर्यंत आली पाहिजे, या हेतूने त्यांनी काय केलं होतं, तर या राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना करण्याचा प्रयत्न केला आपल्याला सांगता येतो. ज्यालाच काय म्हटलं जातं, सुरक्षा झडप सिद्धांत असं म्हटलेलं जातं. मग हे सुरक्षा झडप सिद्धांत आहे, किंवा सुरक्षा झडप सिद्धांताच्या आधारे या राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली, हे कधी समोर आलेलं होतं, तर ज्यावेळेस ज्या काही या राष्ट्रीय काँग्रेसचं पहिलं अधिवेशन भरलं होतं मुंबईमध्ये, त्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते, तर वेमेशचंद्र बॅनर्जी होते. त्यांनी एका वृत्तपत्रामध्ये या सुरक्षा झडप सिद्धांताबाबत काही माहिती दिलेली होती. आणि तीच माहिती त्या ठिकाणी घेऊन या मवाळांच्या कार्यपद्धतीवर टीका करण्याचं काम कोणी केलेलं होतं, लाला लजपत राय यांनी केलेलं आपल्याला सांगता येतं. कारण की ही जी काही राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना करण्यामागचा हेतू जो आहे तो ब्रिटिशांचा, तो काय आहे, तर ब्रिटिशांविरोधी या ठिकाणी उठाव होऊ नयेत किंवा तीव्र भावना निर्माण होऊ नयेत, हा त्यामागचा हेतू आहे. आणि त्यानुसार एक सुरक्षा झडप सिद्धांतानुसार या राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना करण्यात आली. त्यामुळे याला टीका सुद्धा या राष्ट्रीय काँग्रेसवर त्या ठिकाणी केली जाते. ठीक आहे. मात्र एक बिपिन चंद्र नावाचे जे काही लेखक आहेत त्यांनी या सुरक्षा झडप सिद्धांत जो आहे तो त्यांनी नाकारलेला आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. मग आता काही बाबी लक्षात घ्यायच्या आहेत. बघा, राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती आणि याचं जे काही पहिलं अधिवेशन आहे ते पहिलं अधिवेशन कुठं होणार होतं, पुणे या ठिकाणी पहिलं अधिवेशन होणार होतं. मात्र पुण्याला काय होती, कॉलराची साथ होती. लक्षात घ्या, पुण्याला काय होती, कॉलराची साथ होती. आता बऱ्याच जणांना इथं कन्फ्युजन आहे की पुण्याला प्लेगची साथ होती कधी, 1885 ला. मात्र लक्षात घ्या, 1887 ला काय होतं, पुण्यामध्ये प्लेगची साथ पसरलेली होती. बघा, कधी, 1887 ला पुण्यामध्ये प्लेगची साथ पसरलेली होती. आणि 1885 ला राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती. आणि 1885 ला पहिलं अधिवेशन कुठं होणार होतं, पुण्याला होणार होतं. मात्र 1885 ला पुण्यात कोणती साथ होती, कॉलराची होती. आणि 1887 ला पुण्यामध्ये प्लेगची साथ होती. आणि याच पुण्यामधल्या प्लेगच्या साथीमध्ये प्लेगची लागण होऊन सावित्रीबाई फुले यांचा काय झाला होता, तर मृत्यू झालेला होता. लक्षात घ्या, सावित्रीबाई फुले यांचा मृत्यू झाला होता. त्याचप्रमाणे 1887 मध्ये जे काही प्लेगची साथ होती, 1897, लक्षात घ्या. ठीक आहे, 87 नाही, 97 आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, 1897 साली पुण्यामध्ये काय होतं, तर प्लेगची साथ होती. आणि काँग्रेस अधिवेशन कधी होतं, 1885 ला होतं. लक्षात घ्या. मग 1897 मध्ये हे जी काही प्लेगची साथ होती, त्याच प्लेगच्या साथीनं नारायण मेघाजी लोखंडे, ठीक आहे, नारायण मेघाजी लोखंडे यांचा सुद्धा काय झाला होता, मृत्यू झाला होता. आणि यांना सुद्धा प्लेगची लागण झाली होती. लक्षात घ्या. ठीक आहे. मग नारायण मेघाजी लोखंडे यांनी काय केलं होतं, भारतातली पहिली कामगार संघटना स्थापन केली होती. जर आपण बघितलं,
बॉम्बे मिल्स अँड असोसिएशन नावाची पहिली कामगार संघटना स्थापन केली होती आणि याच नारायण मेघाजी लोखंडेमुळे जी काही कामगारांना रविवारची सुट्टी जी आहे ती मिळालेली होती. ठीक आहे, कामगारांना रविवारची सुट्टी कधी 1890 पासून ही रविवारची सुट्टी जी आहे ती कामगारांना मिळायला सुरुवात झाली होती. तर या बाबी लक्षात घ्या. 1885 साली जे काही राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन आहे ते कुठं होणार होतं? पुण्याला होणार होतं. मात्र पुण्यामध्ये काय होती, 1885 साली कॉलराची साथ होती आणि हे जे काही अधिवेशन आहे जर पुण्यामध्ये झालं असतं तर ते कोण्या ठिकाणी होणार होतं? तर हिराबाग नावाचं ठिकाण आहे पुण्यामध्ये, तिथं ते होणार होतं. आणि हे अधिवेशन पार पाडण्याची जबाबदारी कोणी स्वीकारलेली होती, असा जर प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला गेला तर लक्षात घ्यायचं आहे पुणा सार्वजनिक सभा. ठीक आहे, पुणा सार्वजनिक सभेनं काय केलेलं आहे तर ही जबाबदारी जी आहे त्या ठिकाणी स्वीकारलेली होती. सभेची स्थापना कोणी केलेली आहे पुणा सार्वजनिक सभेची? तर लक्षात घ्यायचं आहे पुणा सार्वजनिक सभेची स्थापना ग. जोशी हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ज्यांना आपण सार्वजनिक काका म्हणून सुद्धा त्या ठिकाणी ओळखतो. मग आता पुणा सार्वजनिक सभेच्या बाबतीत जर आपण बघितलं स्थापनेमध्ये तुम्हाला आणखी एका व्यक्तीचं नाव लक्षात ठेवायचं ते म्हणजे मगो रानडे, न्यायमूर्ती रानडेंचं नाव लक्षात ठेवा. मागे जर आपण बघितलं किंवा या पुणा सार्वजनिक सभेच्या प्रत्येक जे काही कार्य आहे त्या कार्यामध्ये त्यांचं योगदान होतं, ते प्रत्यक्ष याच्यामध्ये सहभागी होऊ शकले नाहीत कारण की ते ब्रिटिशांचे नौकर होते. मग ते जे काही विचार आहेत त्यांचे ते प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्याचं काम कोणी केलेलं आहे? ग. जोशी यांनी केलेलं आहे. 1870 मध्ये वगैरे ही संघटना स्थापन झाली होती आणि या संघटनेमध्ये नंतरच्या काळामध्ये म्हणजेच 1887 ला वगैरे काय झालं होतं, लोकमान्य टिळकांची एंट्री झाली होती. ठीक आहे, लोकमान्य टिळकांची एंट्री झाली होती आणि टिळक कसे होते? जहालमतवादी विचारसरणीचे होते. आणि या पुणा सार्वजनिक सभेमध्ये लोकमान्य टिळकांची एंट्री झाल्यामुळं यामध्ये असणारे जे काही मवाळ आहेत ते मवाळ या पुणा सार्वजनिक सभेमधून बाहेर पडले आणि त्यांनी काय केलेलं आहे 1895 ला डेक्कन सभेची स्थापना केलेली आहे. कशाची? डेक्कन सभेची स्थापना केलेली आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, त्याचप्रमाणे याच पुणा सार्वजनिक सभेच्या माध्यमातून लोकमान्य टिळकांनी काय केलं होतं? साराबंदीची चळवळ किंवा खंडबंदीची चळवळ त्या ठिकाणी सुरू केलेली आपल्याला सांगता येतं. मग आता पुण्यामध्ये हे अधिवेशन पार पडल्यानंतर पुणा सार्वजनिक ही त्या ठिकाणी जबाबदारी स्वीकारली होती. मात्र या ठिकाणी कॉलराची साथ असल्यामुळं हे अधिवेशन इथं पार पडू शकलं नाही. मग हे अधिवेशन झालं कुठं? मुंबईला त्या ठिकाणी झालेलं होतं आणि मुंबईला हे अधिवेशन पार पाडण्याची जबाबदारी कोणी स्वीकारली असा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये जर आला तर बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन तुम्हाला त्या ठिकाणी नाव लक्षात ठेवायचे. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन या संघटनेनं काय केलं होतं तर या ठिकाणी पहिलं अधिवेशन पार पाडण्याची जबाबदारी त्या ठिकाणी स्वीकारलेली होती. जर आपण बघितलं 31 जानेवारी त्या ठिकाणी 1885 सालीच या बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची स्थापना झाली होती आणि त्यांनी काय केलं होतं डिसेंबर महिन्यामध्ये स्थापन झालेल्या या राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन मुंबईमध्ये पार पाडण्याची जबाबदारी स्वीकारलेली होती. ठीक आहे, बद्रुद्दीन तय्यब जे असतील, KT तेलंग असतील, हे काय होते? हे याचे संस्थापक आपल्याला सांगता येतात. कशाची? बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनचे. मग आता पहिली बैठक जी आहे किंवा पहिलं अधिवेशन जे आहे ते मुंबईमध्ये कोण्या ठिकाणी? गोकुळदास तेजपाल संस्कृत विद्यालय या ठिकाणी हे पहिलं अधिवेशन जे आहे ते पार पडलेलं होतं. आणि या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते असा जर प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला गेला तर लक्षात घ्यायचं आहे पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष जर आपण बघितलं तर ते कोण होते? वेमेश चंद्र बॅनर्जी. ठीक आहे, वेमेश चंद्र बॅनर्जी हे काय होते? पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. पहिल्या अधिवेशनाचा अध्यक्ष व्हायचं होतं कोणाला? तर बघा लॉर्ड रे नावाचा एक व्यक्ती होता, ब्रिटिश अधिकारी होता लॉर्ड रे. याला काय व्हायचं होतं? पहिल्या अधिवेशनाचा अध्यक्ष व्हायचं होतं. मात्र ब्रिटिश अधिकाऱ्यांचा प्रत्यक्ष सहभाग अशा संघटनांमध्ये असू नये असा विरोध जो आहे तो या लॉर्ड डफरिनने त्या ठिकाणी केला होता. म्हणून हे जे काही पहिलं अधिवेशनाचे अध्यक्ष पद आहे ते कोणाकडे देण्यात आलं होतं? वेमेश चंद्र बॅनर्जी यांच्याकडे देण्यात आलं होतं. आणि वेमेश चंद्र बॅनर्जींनी काय केलं होतं? ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला होता. कलकत्त्यामध्ये ते न्यायाधीश सुद्धा होते आणि ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला होता आणि पहिले ख्रिश्चन व्यक्ती आहेत ज्यांनी काय केलं होतं? राष्ट्रीय काँग्रेसचं अध्यक्षपद भूषवलेलं होतं. बऱ्याचशा परीक्षांमध्ये आलेलं आहे की पहिले अध्यक्ष कोण होते? वेमेश चंद्र बॅनर्जी हे पहिले अध्यक्ष आहेत. आणि त्याचबरोबर जर आपण बघितलं तर त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. त्यांच्यावर टीका सुद्धा केली जायची की नखशिकांत इंग्रज अशा शब्दात त्यांच्यावर टीका केली जायची. आणि यांनीच काय केलं होतं? सुरक्षा झडप सिद्धांत जो आहे तो एका वृत्तपत्रामध्ये मांडलेला होता. लक्षात घ्या. तर या बाबी लक्षात घ्यायच्या आहेत. मग आता हे पहिलं अधिवेशन आहे. मग पहिल्या अधिवेशनाला किती त्या ठिकाणी प्रतिनिधी उपस्थित होते? तर बघा पहिल्या अधिवेशनाला 72 प्रतिनिधी काय होते? एकूण उपस्थित होते. त्यापैकी मुंबई प्रांतातले किती होते? तर मुंबई प्रांतामधून एकट्या 38 प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित होते. मध्य प्रांत असेल, वराड असेल या भागातून एकही प्रतिनिधी त्या ठिकाणी या काँग्रेसच्या अधिवेशनाला
उपस्थित नव्हता. मुंबई आणि पुण्याच्या भागातले सर्वाधिक प्रतिनिधी जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपल्याला सांगता येतं. अजून काही बाबी महत्वाच्या आहेत बघा. तर याच अधिवेशनादरम्यान आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी काय झालं होतं, एक जी काही कॉन्फरन्स आहे त्या ठिकाणी भरलेली होती. कुठं? कलकत्त्याला. कोणती? नॅशनल कॉन्फरन्स, लक्षात ठेवायचंय. नॅशनल कॉन्फरन्स जी आहे ती कोणी ठिकाणी भरली होती? कलकत्त्याला भरली होती. ठीक आहे, नॅशनल कॉन्फरन्स लक्षात घ्या. कोणी भरवलेली होती? सुरेंद्रनाथ बॅनर्जी. सुरेंद्रनाथ बॅनर्जींनी काय केलेलं आहे? नॅशनल कॉन्फरन्स भरवलेली होती. ठिकाण काय होतं? कलकत्ता. ठीक आहे. आता जर आपण बघितलं याआधी काय झालं होतं, लिटन जो होता त्या लिटननं काय केलं होतं, दिल्ली दरबार भरवलेला होता आणि दुष्काळाची परिस्थिती असताना सुद्धा त्याने दिल्ली दरबार भरवला होता, म्हणून त्या लिटनवर खूप साऱ्या टीका सुद्धा झाल्या होत्या. आणि त्या दिल्ली दरबाराला भारतातले जे काही महत्वाचे नेते आहेत किंवा व्यक्ती आहेत, सुधारक आहेत, त्यांना त्या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं आणि भारताच्या वेगवेगळ्या भागातून जे काही महत्वाचे नेते आहेत भारतीय त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि तिथं त्या दिल्ली दरबारामध्ये असताना सुरेंद्रनाथ बॅनर्जींना एक कल्पना सुचली की हे अशा पद्धतीनं सर्व जे काही भारतातले महत्वाचे व्यक्ती आहेत ते एकत्रित या ठिकाणी आलेले आहेत. मग अशाच पद्धतीनं आपण एखादी संघटना स्थापन केली, एखादी कॉन्फरन्स भरवली, तर त्याला काय होईल, तर भारतातून वेगवेगळ्या ठिकाणाहून प्रतिनिधी एकत्र येतील आणि भारतामध्ये असणाऱ्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्यांवर या ठिकाणी चर्चा होईल आणि त्यातूनच पुढे काही सुधारणा सुद्धा होतील. हे तिथं त्यांच्या डोक्यामध्ये कल्पना आली होती. मग त्यानुसार सुरेंद्रनाथ बॅनर्जींनी काय केलं होतं, सोशल कॉन्फरन्स जी आहे त्या ठिकाणी कलकत्त्याला भरवलेली आपल्याला सांगता येते. मग या सोशल कॉन्फरन्सला जवळपास 100 प्रतिनिधी जे आहेत त्या ठिकाणी उपस्थित राहिले होते. महाराष्ट्रातून कोण गेलं होतं, तर व्ही.एन. मंडलिक नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं. ठीक आहे, व्ही.एन. मंडलिक जे आहेत हे कुठून गेले होते, तर महाराष्ट्रातून या परिषदेला गेलेले होते, लक्षात घ्या, सोशल कॉन्फरन्सला. त्यामुळे तुम्हाला एक बाब लक्षात ठेवायचा आहे, 1885 साली ज्या वेळेस इथं नॅशनल काँग्रेसची स्थापना झाली होती, इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना झाली होती, या इंडियन नॅशनल काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाला सुरेंद्रनाथ बॅनर्जी उपस्थित होते का, तर नाही. ते काय करत होते, कलकत्त्याला सोशल कॉन्फरन्स त्या ठिकाणी नॅशनल कॉन्फरन्स जी आहे त्या ठिकाणी त्यांनी भरवलेली होती, म्हणून ते पहिल्या अधिवेशनाला उपस्थित नव्हते, लक्षात घ्या. त्याचप्रमाणे बघा, लोकमान्य टिळक सुद्धा या ठिकाणी उपस्थित नव्हते. ग.वा. जोशी सुद्धा त्या ठिकाणी या पहिल्या अधिवेशनाला उपस्थित नव्हते. ठीक आहे, बघा तुम्हाला इथं बऱ्याचदा कन्फ्युजन केलं जातं की पहिल्या अधिवेशनाला लोकमान्य टिळक उपस्थित होते, मात्र लोकमान्य टिळकांनी पहिल्या अधिवेशनामध्ये त्यांचा सहभाग नव्हता. 1887 नंतर वगैरे त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सहभाग घ्यायला सुरुवात केली होती. स्थापनेमध्ये त्यांचा सहभाग नव्हता किंवा पहिल्या अधिवेशनामध्ये सुद्धा त्यांचा सहभाग नव्हता. पहिल्या अधिवेशनामध्ये जर आपण बघितलं, गोखले उपस्थित होते, आगरकर उपस्थित होते, जर आपण बघितलं दादाभाई नौरोजी वगैरे यासारखी जी काही मंडळी आहेत ते या पहिल्या अधिवेशनाला उपस्थित होते, मात्र लोकमान्य टिळक त्या ठिकाणी पहिल्या अधिवेशनाला उपस्थित नव्हते. याच पहिल्या अधिवेशनाला दोन मुस्लिम नेते सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते. मग ते कोण दोन मुस्लिम होते, यावर जर प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला गेला तर आर.एम. सयानी एक नाव लक्षात ठेवा. ठीक आहे, आर.एम. सयानी. आणि त्याचबरोबर जर आपण बघितलं, धरमसिंग नावाचे एक व्यक्ती होते. हे दोन मुस्लिम नेते काय होते, तर या 1985 सालच्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये हे दोन मुस्लिम नेते सुद्धा काय होते, तर उपस्थित होते. हे लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, तर या बाबी लक्षात घ्या. 1885 ला हे मुंबईमध्ये राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन पार पडलेलं होतं. 1886 मध्ये जर आपण बघितलं तर कलकत्त्याला ते अधिवेशन झालेलं होतं. आणि मुळात जर आपण बघितलं तर या अधिवेशनादरम्यान डफरीन जो आहे, म्हणजे डफरीन हा काय होता, तर त्यावेळेसचा व्हाईसराय होता. बघा, असं सुद्धा विचारलं जाईल तुम्हाला की कोणत्या व्हाईसरायच्या काळामध्ये राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली, तर डफरीनच्या काळामध्ये राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती. आणि या डफरीननं काय केलेलं आहे, ज्यावेळेस दुसरं राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन पार पडत होतं कलकत्त्याला, त्या अधिवेशनामध्ये याने एक गार्डन पार्टी दिलेली होती. ठीक आहे, एक मेजवानी जी आहे ती उपस्थित असलेल्या सदस्यांना त्या ठिकाणी दिली होती. मात्र जे काही तिसरं अधिवेशन होतं त्या तिसऱ्या अधिवेशनाला जागाच मिळू नये यासाठी त्याने काय केलेले आहेत, तर प्रयत्न केलेले आहेत. ठीक आहे, ह्या बाबी लक्षात घ्यायच्या. मात्र भारतीय सुद्धा काही कमी नव्हते. दरभंग्याचे जे काही महाराज आहेत त्यांनी गव्हर्नरच्याच बंगल्या शेजारी एक जागा विकत घेऊन त्या ठिकाणी काय करण्यात आलं होतं, हे राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन भरवण्यात आलं होतं. आता नंतरच्या काळामध्ये, आता ज्या डफरीननं राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना करायला सांगितलं होतं तोच डफरीन नंतर काय म्हणतोय, तर या ठिकाणी या राष्ट्रीय काँग्रेसवर टीका करतोय की ही राष्ट्रीय काँग्रेस काय करते, फक्त आणि फक्त सूक्ष्म अल्पसंख्याक वर्गाचं प्रतिनिधित्व करते. ही बाब लक्षात घ्या, प्रश्न आलेला आहे. सूक्ष्म अल्पसंख्याक वर्गाचं ती काय करते, प्रतिनिधित्व करते. अशा स्वरूपामध्ये डफरीनं राष्ट्रीय काँग्रेसवर टीका करायला सुरुवात केली होती. आणि त्याने एक आदेश सुद्धा काढला होता की कोणत्याही कर्मचाऱ्याने त्या ठिकाणी या राष्ट्रीय काँग्रेसशी संबंध ठेवू नये, त्यांच्या अधिवेशनाला उपस्थित राहू नये, असं फरमान सुद्धा त्याने त्या ठिकाणी काढलेलं आपल्याला सांगता येतं. तर या बाबी लक्षात ठेवा.
पुढे 1890 मध्ये याच राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीनं एक ब्रिटिश कमिटीची स्थापना करण्यात आली होती. ठीक आहे, कशाची? ब्रिटिश कमिटीची स्थापना करण्यात आली होती. ही ब्रिटिश कमिटीची स्थापना कोण्या ठिकाणी करण्यात आली होती? इंग्लंडला करण्यात आलेली होती. कोणाच्या अध्यक्षतेखाली? विल्यम डिग्बी यांच्या अध्यक्षतेखाली काय करण्यात आलं होतं? तर लंडनमध्ये या ब्रिटिश कमिटीची स्थापना करण्यात आलेली होती. कशासाठी? तर भारतीयांचे जे काही समस्या आहेत, अडचणी आहेत, ते ब्रिटिश जनतेला त्या ठिकाणी कळावं, तिथल्या विरोधी पक्षातल्या नेत्यांना कळावं, यासाठी ब्रिटिश कमिटीची स्थापना करण्यात आली होती. अध्यक्ष होते विल्यम डिग्बी. कोण्या ठिकाणी? इंग्लंडमध्ये. त्याचप्रमाणे जर आपण बघितलं तर इंडिया नावाचं मासिक जे आहे किंवा एक वृत्तपत्र जे आहे ते या ब्रिटिश कमिटीनं इंग्लंडमध्ये त्या ठिकाणी सुरू केलं होतं. इतक्या बाबी तुम्हाला काय करायच्या आहेत? तर लक्षात घ्यायच्या आहेत. ओके, तर ह्या बाबी जेवढ्या महत्वाच्या होत्या तेवढ्या आपण या ठिकाणी कव्हर केलेल्या आहेत. अजून काही महत्वाचे पॉईंट जर आपण बघितलं राष्ट्रीय काँग्रेसच्या संदर्भातले, ठीक आहे, अजून काही महत्वाचे पॉईंट बघितलं तर काही अधिवेशन तुम्हाला लक्षात घ्यायचे आहेत जे की महत्वाचे आहेत. ठीक आहे, बघा 1895 मध्ये जर आपण बघितलं, 1885 मध्ये जर आपण बघितलं, अधिवेशन पुण्याला त्या ठिकाणी होणार होतं, मात्र कॉलराची साथ असल्यामुळे तिथे त्या ठिकाणी होऊ शकलं नाही. मग नंतर कधी झालं? 1895 ला झालेला आहे. अध्यक्ष कोण होते? सुरेंद्रनाथ बॅनर्जी. ठीक आहे, सुरेंद्रनाथ बॅनर्जी काय होते? तर त्याचे अध्यक्ष आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतात. 1 मिनिट काहीतरी वाचतंय, आपण त्याचं थोडंसं हे करूयात. ठीक आहे, 1 मिनिट वेट करायचं आहे. ओके, ठीक आहे, आता आपण पुढे कव्हर करूयात. बघा 1895 ला मग राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन कुठं पार पडलं होतं? पुण्यामध्ये पडलं होतं. आणि त्याचे अध्यक्ष कोण होते? सुरेंद्रनाथ बॅनर्जी होते. मग आता तुम्हाला परीक्षेमध्ये असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं की पहिले मराठी अध्यक्ष कोण होते? ठीक आहे, हे तुम्हाला परीक्षेमध्ये काय केलं जाऊ शकतं? विचारलं जाऊ शकतं. त्यासाठी लक्षात घ्या, 1900 साली राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन कुठं भरलेलं होतं? लाहोर या ठिकाणी भरलं होतं. आणि जर आपण बघितलं, न्यायमूर्ती चंदावरकर काय होते? हे पहिले मराठी अध्यक्ष त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतं. न्यायमूर्ती चंदावरकर हे काय होते? पहिले आपल्याला मराठी अध्यक्ष त्या ठिकाणी सांगता येतात. ओके, तर ह्या बाबी तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत. पहिले ख्रिश्चन जर आपण बघितलं अध्यक्ष कोण होते? व्यमेशचंद्र बॅनर्जी होते. पहिले जर आपण बघितलं पारशी अध्यक्ष कोण होते? दादाबाई नौरोजी होते. पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण होते? बद्रुद्दीन तय्यबजी होते. ह्या बाबी तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत. आणि पहिले मराठी अध्यक्ष कोण होते? NG चंदावरकर. हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं. 1900 साली लाहोरला हे अधिवेशन त्या ठिकाणी पार पडलेलं होतं. त्यानंतर बघा 1911 साली कलकत्ता या शहरामध्ये अधिवेशन झालेलं होतं. आणि या कलकत्ता शहरामध्ये पार पडलेल्या अधिवेशनामध्ये पहिल्यांदा काय करण्यात आलं होतं? राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये जनगण मन जे आहे ते त्या ठिकाणी गाण्यात आलेलं होतं. ठीक आहे, जनगण मन हे जे काही आपलं राष्ट्रगीत आहे ते त्या ठिकाणी गाण्यात आलेलं होतं. अजून एक महत्वाची बाब म्हणजेच 1906चं जे काही राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन कलकत्त्यालाच भरलेलं होतं, त्याचे अध्यक्ष होते दादाबाई नौरोजी. आणि त्या अधिवेशनामध्ये पहिल्यांदा काय करण्यात आलं होतं? स्वराज्य हा शब्द प्रयोग जो आहे तो पहिल्यांदा त्या ठिकाणी करण्यात आलेला होता. इतकंच नाही तर अजून एक महत्वाचं अधिवेशन आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, ते म्हणजे 1936चं. हे कुठं भरलं होतं? फैजपूर या ठिकाणी. फैजपूर कुठं आहे? महाराष्ट्रातल्या जळगाव जिल्ह्यामध्ये आपल्याला हे गाव पाहायला मिळतं. आणि या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेसचं ग्रामीण भागातलं पहिलं अधिवेशन त्या ठिकाणी पार पडलं होतं. ग्रामीण भागातलं हे काय होतं? पहिलं अधिवेशन आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं. ठीक आहे, हे काय होतं? पहिलं अधिवेशन होतं. ओके, आणि याचे अध्यक्ष कोण होते? असा जर प्रश्न विचारला तुम्हाला तर कोण होते? पंडित जवाहरलाल नेहरू. नेहरू काय होते? या काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. ग्रामीण भागातलं पहिलं अधिवेशन त्या ठिकाणी सांगता येतं. कुठं भरलं होतं? फैजपूर या ठिकाणी हे पार पडलेलं आपल्याला सांगता येतं. अजून 2 अधिवेशन लक्षात घ्या. एक म्हणजे 1924चं अधिवेशन आहे बघा. कुठं पार पडलं होतं? बेळगावला पार पडलेलं होतं. ज्याचे अध्यक्षपद कोणाकडे होतं? महात्मा गांधींजीकडे याचं अध्यक्षपद त्या ठिकाणी होतं. आणि गांधींनी पहिल्यांदाच काय केलेलं आहे? तर हे अध्यक्षपद त्या ठिकाणी स्वीकारलं होतं. आणि एकदाच ते काय होते? राष्ट्रीय काँग्रेसचा अध्यक्ष होते. लक्षात घ्या. त्यानंतरच्या काळामध्ये म्हणजे 1925 नंतर जे काही 1925चं राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन आहे ते कुठं पार पडलेलं होतं? कानपूर या ठिकाणी पार पडलेलं होतं. आणि त्याचे अध्यक्ष कोण होते? सरोजिनी नायडू होते. लक्षात घ्या, सरोजिनी नायडू ह्या काय होत्या? तर त्याच्या अध्यक्ष आपल्याला पहिल्या अध्यक्ष सांगता येतात. म्हणजे पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा कोण होत्या? सरोजिनी नायडू होत्या. ही बाब तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. ओके, तर पुढे जाऊयात. आणि पहिल्या महिला जर आपण बघितलं 1917 मधलं जे काही अधिवेशन होतं कलकत्त्याचं, ॲनी बेझंट या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. मात्र पहिल्या भारतीय जर विचारलं तर कोण आहेत? तर सरोजिनी नायडू आहेत. ओके, तर ह्या बाबी तुम्हाला
लक्षात ठेवायचं. नंतरच्या काळामध्ये अजून एक राष्ट्रीय काँग्रेसचं पुढे अधिवेशन होतं, ज्याचं अध्यक्ष जे आहे ते नेली सेनगुप्ता असतात. म्हणजे 3 महिला लक्षात ठेवा. पहिली आहे कोण? ॲनी बेझंट, दुसरी आहेत सरोजिनी नायडू आणि तिसरी आहेत नेली सेनगुप्ता. ह्या 3 महिला अध्यक्ष तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत. ओके, तर खूप साऱ्या बाबी आपण कव्हर केलेल्या आहेत. त्यानंतर बघा, व्हॉइसराय जो होता लॉर्ड डफरीन, याच्या काळामध्ये हे आधी राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापना जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. दादाबाई नौरोजी यांनी याला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असं नाव दिलेलं आपल्याला सांगता येतं. पूर्वीचं नाव काय होतं? भारतीय राष्ट्रीय संघ असं याचं नाव आपल्याला सांगता येतं. तर इतक्या बाबी महत्वाच्या आपण बघितलेल्या आहेत. यानंतर जाऊयात आपण जी काही होम रूल चळवळ आहे त्या होम रूल चळवळीविषयी महत्वाची इन्फॉर्मेशन जाणून घेऊयात. बघा, होम रूल चळवळीवर आयर्लंडच्या होम रूल चळवळीचा प्रभाव त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजेच काय, तर याआधी जर आपण बघितलं तर आयर्लंड हा जो काही देश आहे त्या देशामध्ये सुद्धा तिथल्या लोकांनी काय केलं होतं ब्रिटिशांच्या विरोधामध्ये, तर होम रूल चळवळ जी आहे त्या ठिकाणी सुरू केली होती. आता होम रूल या शब्दाचा अर्थ काय आहे? तर स्वयंशासन. ठीक आहे, स्वयंशासन किंवा स्वतःचं शासन, तुम्ही त्याला लक्षात ठेवू शकता. होम रूल या शब्दाचा अर्थ काय होतो? स्वयंशासन असा त्या ठिकाणी होतो. मग त्यानुसार त्या आयर्लंड या देशाच्या धर्तीवर भारतामध्ये सुद्धा काय, तर या ठिकाणी या संघटनेची स्थापना, होम रूल चळवळ सुरू करावी अशी कल्पना या नेत्यांच्या डोक्यामध्ये आली. त्यानुसार ॲनी बेझंट असतील आणि बाळ गंगाधर टिळक असतील या दोघांनी मिळून काय केलं होतं, तर होम रूल चळवळीची सुरुवात जी आहे ती केलेली होती. मात्र एक बाब लक्षात घ्यायची आहे, या दोघांनी एकत्रितरित्या चळवळ सुरू केली आहे का? तर नाही. या दोघांनीही वेगवेगळ्या पद्धतीने काय केलेली आहे, चळवळ सुरू केलेली आहे. ज्यावेळेस पत्रकारांनी ॲनी बेझंट यांना प्रश्न केला की तुम्ही दोघांनी म्हणजेच टिळक आणि तुम्ही मिळून काही चळवळ सुरू केली नाही किंवा एकत्र का चळवळ सुरू केली नाही, तर त्यावेळी ॲनी बेझंटनी उत्तर दिलं होतं की टिळकांचे काही अनुयायी असे आहेत ज्यांना माझे विचार पटत नाहीत आणि माझे अनुयायी काही असे आहेत की ज्यांना टिळकांचे विचार पटत नाहीत, म्हणून आम्ही दोघांनी ही चळवळ काय केलेली आहे, वेगवेगळी सुरू केलेली आहे. मग टिळकांचा जर बाबत विचार केला तर टिळकांनी एप्रिल 1916 साली ही चळवळ जी आहे होम रूल चळवळ बेळगाव मधून त्या ठिकाणी काय केली होती, तर सुरुवात केलेली होती. त्याचप्रमाणे ॲनी बेझंट यांनी बघा सप्टेंबर 1916 मध्ये त्यांनी काय केलेली आहे, ही चळवळ सुरू केलेली आहे. कुठून? मद्रासमध्ये अड्यार नावाचं ठिकाण आहे, त्या अड्यार इथून त्यांनी काय केली होती, ही चळवळ सुरू केलेली आपल्याला सांगता येतं. ठीक आहे, तर ह्या बाबी लक्षात घ्यायचं आहे. मग आता तुम्हाला काय केलं जाऊ शकतं, यांचं कार्यक्षेत्र विचारलं जाऊ शकतं. मग लक्षात घ्या, मुंबई वगळता महाराष्ट्र आहे, कर्नाटकचा भाग आहे, त्याचप्रमाणे वराड मध्य प्रांतचा जो काही भाग आहे तो हे कार्यक्षेत्र कोणाचं होतं, तर लोकमान्य टिळकांचं होतं. लक्षात घ्या. आणि मुंबई सहित उर्वरित जो काही भारत आहे किंवा प्रदेश आहे तो त्याचं नेतृत्व कोण करत होतं, तर ॲनी बेझंट त्या ठिकाणी करत होत्या. ॲनी बेझंट यांनी काय केलेलं आहे, 2 वृत्तपत्र सुद्धा सुरू केली होती. एक आहे कॉमनवेल्थ नावाचं वृत्तपत्र आणि दुसरं जर आपण बघितलं तर न्यू इंडिया नावाचं वृत्तपत्र. तुम्हाला त्यांच्याविषयी लक्षात ठेवायचं आहे. न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ ही 2 वृत्तपत्र कोणी सुरू केली आहेत, ॲनी बेझंट यांनी सुरू केलेली आहेत. बघा, ह्या ॲनी बेझंट ज्या आहेत त्या 1882च्या दरम्यान वगैरे त्या भारतामध्ये आलेल्या होत्या आणि कशासाठी आलेल्या होत्या, थिओसॉफिकल सोसायटीचं कार्य करण्यासाठी आलेल्या होत्या. इथल्या हिंदू धर्माचा प्रभाव जो आहे तो कोणावर पडलेला होता, ॲनी बेझंट यांच्यावर पडलेला होता. थिओसॉफिकल सोसायटीच्या माध्यमातून ते कार्य करत होत्या. नंतरच्या काळामध्ये म्हणजेच 1907 मध्ये थिओसॉफिकल सोसायटीचे त्या अध्यक्ष सुद्धा राहिलेल्या होत्या. नंतर त्या सक्रिय राजकारणामध्ये उतरलेल्या होत्या. जर आपण एक बाब बघितली तर 1916 साली जे काही लखनौ अधिवेशन पार पडलेलं होतं, कोणतं लखनौ अधिवेशन जे पार पडलेलं होतं, त्या लखनौ अधिवेशनामध्ये जर आपण बघितलं जे काही करार झालेला होता, ज्यामध्ये आपण काय म्हणू शकतो त्याला, लखनौ ऐक्य आणि त्याला करार असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. लखनौ ऐक्य आणि करार त्याला म्हटलं जातं. मग लखनौ ऐक्य आणि करार जर आपण बघितलं तर हे काय होतं, तर बघा ऐक्य कोणामध्ये झालेलं आहे, तर ऐक्य झालेलं आहे जहाल आणि मवाळ यांच्यामध्ये. ठीक आहे, ऐक्य कोणामध्ये झालेलं आहे, जहाल आणि मवाळ यांच्यामध्ये ऐक्य झालेलं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. एक मिनिट, आपण व्यवस्थितरित्या हा भाग त्या ठिकाणी कव्हर करूयात, काही हरकत नाही. ठीक आहे, बघा आता हे जे काही लखनौ करार आहे, बघा 1916 साली काय झालं होतं, तर अधिवेशन भरलेलं होतं कोणा ठिकाणी, लखनौ शहरामध्ये. ठीक आहे, लखनौ शहरामध्ये हे राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन भरलेलं होतं आणि या अधिवेशनामध्ये जर आपण बघितलं यालाच काय म्हटलं जातं, लखनौ करार किंवा लखनौ ऐक्य म्हणून सुद्धा त्या ठिकाणी ओळखलं जातं. मग आता ऐक्य काय आहे आणि करार काय आहे, तर बघा 1907 साली काय झालं होतं, तर राष्ट्रीय काँग्रेसमध्ये फूट पडलेली होती. फूट कशी होती, तर जहाल आणि मवाळ यांच्यामध्ये ही फूट पडलेली होती. कधी, 1907च्या सुरत अधिवेशनामध्ये.
मग जर आपण बघितलं 1916च्या या लखनौ अधिवेशनामध्ये हे जहाल आणि मवाळ काय झाले होते, एकत्रित त्या ठिकाणी आलेले आहेत. मग कोणाच्या प्रयत्नामुळं, अॅनी बेझंट यांच्या प्रयत्नामुळं. ठीक आहे, अॅनी बेझंट आणि लोकमान्य टिळक यांच्या प्रयत्नामुळे हे दोघं काय झाले होते, एकत्रित आलेले होते. म्हणून याला लखनौ ऐक्य करार म्हणून ओळखलं जातं. ठीक आहे, म्हणून याला लखनौ ऐक्य करार म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं. आणि त्याचबरोबर जर आपण बघितलं लखनौ ऐक्य म्हणून ओळखलं जातं. ठीक आहे, लखनौ ऐक्य म्हणून ओळखलं जातं. आता लखनौ करार काय आहे बघा. ठीक आहे, लखनौ करार काय आहे तर आपण बघितलेलं आहे की इथं काय झालं होतं तर दोन गट होते, म्हणजे मुस्लिम लीग होती आणि राष्ट्रीय काँग्रेस, हे दोघं वेगवेगळं त्या ठिकाणी काम करायचे. आणि 1909 साली जो काही मोर्ले मेंटो सुधारणा कायदा होता, मोर्ले आणि मेंटो सुधारणा कायदा होता, आणि या कायद्यानुसार काय करण्यात आलं होतं, मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आला होता. मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ जो आहे तो या ठिकाणी देण्यात आलेला होता. मात्र या स्वतंत्र मतदारसंघाला विरोध जो आहे तो कोणी केलेला होता तर राष्ट्रीय काँग्रेसनं विरोध केलेला होता. त्यामुळं मुस्लिम लीग आणि या ठिकाणी इंडियन नॅशनल काँग्रेस, सॉरी 1909चा करार आहे. ठीक आहे, 1907 मी चुकीने लिहिला आहे. 1909चा जो काही हा मॉन्टेग्यू सेन्सर सुधारणा कायदा होता त्यामध्ये मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद करण्यात आली होती. मात्र याला विरोध जो आहे तो इंडियन नॅशनल काँग्रेसनं केला होता. म्हणून या ठिकाणी इंडियन नॅशनल काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यामध्ये फूट आपल्याला पाहायला मिळते, किंवा जे काही दुरावा जो आहे तो पाहायला मिळतो. मात्र नंतरच्या काळामध्ये 1916 पर्यंत राष्ट्रीय काँग्रेसनं काय केलं होतं, या स्वतंत्र मतदारसंघाच्या जी काही तरतूद आहे त्याला मान्यता दिलेली होती. आणि त्यानुसार मुस्लिम लीगनं सुद्धा काय केलं होतं, किंवा मुस्लिमांनी काय केलं होतं तर राष्ट्रीय काँग्रेसचे जे काही सर्व कार्यक्रम आहेत ते आम्हाला मान्य आहेत. मग दोघं मिळून त्या ठिकाणी पुढे काहीतरी चळवळी वगैरे करायचं असं त्या ठिकाणी ठरण्यात आलं होतं. त्यामुळं हे काय झाले होते, करारानं त्या ठिकाणी एकत्रित आलेले होते. हे दोघं कराराने एकत्र आलेले होते. इंडियन नॅशनल काँग्रेसनं मुस्लिम लीगच्या स्वतंत्र मतदारसंघाच्या या मागणीला मान्यता दिली होती. त्याचप्रमाणे मुस्लिम लीगनं राष्ट्रीय काँग्रेसचा जो काही कार्यक्रम आहे तो त्यांनी स्वीकारलेला होता. अशा पद्धतीने ते कराराने एकत्रित आलेले होते. तर हा फरक लक्षात ठेवायचा आहे, लखनौ ऐक्य आणि लखनौ करार. लखनौ ऐक्य कोणामध्ये झालेला आहे, जहाल आणि मवाळ यांच्यामध्ये झालेला, आणि लखनौ करार मुस्लिम आणि राष्ट्रीय काँग्रेस यांच्यामध्ये झालेला आहे. तर हा फरक आपल्याला लक्षात राहणं गरजेचं आहे. ओके, तर ही बाब लक्षात घ्या. त्यानंतर जर आपण बघितलं अॅनी बेझंट ह्या काय होत्या, मग आता त्यांनी इतकं मोठं काम केलं होतं, जहाल मवाळ यांना एकत्रित त्या ठिकाणी आणलेलं होतं. त्यामुळं अॅनी बेझंट यांना पुढे 1917च्या कलकत्ता अधिवेशनाचं काय करण्यात आलं होतं, अध्यक्षपद जे आहे ते त्या ठिकाणी देण्यात आलेलं आपल्याला सांगता येतं. आणि त्या पहिल्या महिला आहेत ज्यांनी काय केलं होतं, राष्ट्रीय काँग्रेसचं अध्यक्षपद भूषवलेलं होतं. मग होम रूल चळवळ का सुरू करण्यात आली होती तर बघा यांनी काही मागण्या केल्या होत्या, त्या म्हणजे स्वराज्याची मागणी केलेली होती. त्याचबरोबर जर आपण बघितलं भाषावार प्रांतांची त्या ठिकाणी रचना व्हावी ही मागणी केली होती. आणि तिसरी मागणी जर आपण बघितली तर देशी भाषेतून काय केलं जावं, शिक्षण दिलं जावं. देशी भाषेतून काय तर शिक्षण दिलं जावं. अशा काही मागण्या ज्या आहेत त्यांनी इथं केल्या आपल्याला सांगता येतं. तर या बाबी तुम्हाला काय करायच्या आहेत तर लक्षात घ्यायच्या आहेत. ठीक आहे, स्वराज्याची मागणी केली होती, त्याचप्रमाणे भाषावार प्रांतरचनेची मागणी केली होती, आणि देशी भाषेतून शिक्षण द्यावं अशा काही मागण्या ज्या आहेत त्या होम रूल चळवळीनं केलेल्या आपल्याला सांगता येतात. ठीक आहे, तर इतक्या बाबी लक्षात घ्यायच्या आहेत तुम्हाला. पुढे जाऊयात, रौलेट कायद्याविषयी आपण त्या ठिकाणी जी महत्वाची माहिती आहे ती जाणून घेऊयात. 19 मार्च 1919 रोजीचा हा आपल्याला त्या ठिकाणी कायदा सांगता येतो. आणि या कायद्याअंतर्गत कोणत्याही व्यक्तीला संशयाच्या आधारावर अटक केली जाऊ शकत होती. ठीक आहे, मुळातच काय झालं होतं, पहिल्या महायुद्धाचा हा काळ होता, आणि पहिल्या महायुद्धाच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इथं क्रांतिकारी घटना त्या ठिकाणी होत होत्या. मग या क्रांतिकारांवर काहीतरी उपाय केला पाहिजे, किंवा त्यांच्यावर काहीतरी निर्बंध लादले पाहिजेत, या हेतूने ब्रिटिशांनी काय केलं होतं, हा रौलेट ऍक्ट जो आहे तो त्या ठिकाणी पारित केलेला होता. ठीक आहे, मग हा 1919चा कायदा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. मग यामध्ये काय होतं, वकिलीशिवायचा हा कायदा होता, अपिलीशिवाय, युक्तिवादाशिवाय त्या ठिकाणी याच्या माध्यमातून सगळे जे काही अटक सत्र आहे ते पाहायला मिळत होतं. म्हणजेच तुम्हाला अपील करता येत नव्हती, तुम्हाला वकील त्या ठिकाणी लावता येत नव्हता. म्हणजे सगळे जे काही बंधनं आहेत, एक प्रकारे लोकांची मुस्कटदाबी करणारा हा कायदा आपल्याला या ठिकाणी सांगता येतो. ठीक आहे, मग आता एक झालेलं काय होतं बघा, तर एक सभा जी आहे त्या ठिकाणी, म्हणजे याच रौलेट ऍक्टच्या माध्यमातून सैफुद्दीन किचलू आणि डॉक्टर सत्यपाल या दोघांना अटक करून तुरुंगामध्ये टाकण्यात आलं होतं. ठीक आहे, या दोघांना अटक करून तुरुंगात त्या ठिकाणी टाकण्यात आलेलं होतं. मग या अटकेच्या विरोधामध्ये काय झालेलं आहे तर एक सभा त्या ठिकाणी भरलेली होती. ठीक आहे, ती सभा आपण पुढे बघूयात. बघा, रौलेट कायद्याला काळा कायदा कोणी म्हटला, रौलेट कायद्याला काळा कायदा कोणी म्हटलेला आहे तर महात्मा गांधींनी याला काळा कायदा म्हटलेला आहे. याला राक्षसी कायदा कोणी म्हटलेला आहे, त्याला राक्षसी कायदा जो आहे तर असं कोणी म्हटलेलं आहे तर मोहम्मद अली जिनानी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. ठीक आहे, जिना जर आपण बघितलं
तर होमरूल चळवळीच्या मुंबई शाखेचे काय होते, तर अध्यक्ष आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतात. होमरूल चळवळीच्या मुंबई शाखेचे काय होते ते, तर अध्यक्ष आपल्याला सांगता येतात. होमरूल चळवळीचे मुंबई शाखेचे अध्यक्ष होते. तर अशानुसार या कायद्याचा विरोध म्हणून त्या ठिकाणी काय झालेलं होतं, तर या कायद्याच्या अंतर्गत या दोघांना अटक करण्यात आली होती. मग याचा निषेध म्हणून एक सभा जी आहे त्या ठिकाणी भरवण्यात आली होती. कधी? 13 एप्रिल 1919ला रौलेट कायद्याच्या निषेधात जालियनवाला बागेमध्ये त्या ठिकाणी काय करण्यात आली होती, एक निषेध सभा भरवण्यात आली होती. आणि मुळातच जर आपण बघितलं, बैसाखीचा सण होता आणि या बैसाखीच्या सणाच्या दिवशी सर्वांना काय होती, तर सुट्टी होती. परिणामी बरेचसे लोक जे आहेत ते या जालियनवाला बागेमध्ये त्या ठिकाणी उपस्थित होते. जालियनवाला नावाच्या व्यक्तीची काय होती, तर बाग होती. लक्षात घ्या, अमृतसर पंजाब येथे एक बैठक त्या ठिकाणी बोलवण्यात आलेली होती. शांततेत निषेध करत होते, परंतु जनरल डायरनं त्यांच्यावर काय केलं होतं, अंधाधुंद गोळीबार केलेला होता. आणि त्यामुळे जर आपण बघितलं खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथं काय झाली होती, जीवितहानी झाली. जवळपास 379 लोकांचा याच्यामध्ये काय झाला होता, मृत्यू झालेला होता. 1000+ लोक जे आहेत ते जखमी झालेले होते. मात्र हे कशानुसार, सरकारी आकडेवारीनुसार. खरा मृतांचा आकडा जो आहे तो सरकारने पुढे येऊ दिलेला नव्हता. ठीक आहे, तर या बाबी लक्षात ठेवायचे. ठीक आहे, आता हे जे काही गोळीबाराचे आदेश जे आहेत ते कोणी दिले होते, तर लेफ्टनंट गव्हर्नर होता बघा, एक लेफ्टनंट गव्हर्नर होता ज्याचं नाव होतं ओडवायर. ओडवायरनं काय केलं होतं, तर गोळीबार करण्याचे आदेश कोणाला दिले, जनरल डायरला दिले. त्यानुसार डायरनं काय केलं होतं, अंधाधुंद गोळीबार त्या ठिकाणी या जालियनवाला बागेमध्ये केलेला होता. आता याच्यासोबत काय होते, 50 ब्रिटिश शिपाई होते आणि 100 भारतीय शिपाई होते. आणि यांनी काय केलं होतं, मेन गेटच त्या ठिकाणी अडवलेलं होतं. पुढे आपण बघूया. ठीक आहे, बघ आता हे जालियनवाला बाग आहे आणि या जालियनवाला बागेमध्ये आता साईडनं जर आपण बघितलं खूप मोठ्या मोठ्या भिंती आहेत आणि यामध्ये प्रवेश करण्यासाठी एकच गेट होतं, ज्या गेटवर हे ब्रिटिश अधिकारी जे आहेत त्या ठिकाणी थांबलेले होते आणि इथून त्यांनी या लोकांवर फायर करायला सुरुवात केलं होतं. यस, या लोकांनी फायर करायला सुरुवात केलं होतं. मग काय झालेलं आहे, तर लोकांना याच्यातून बाहेर पडता आलं नव्हतं, कारण की बाहेर पडण्यासाठी एकच गेट होता आणि तिथं हे पोलीस थांबलेले होते. त्यामुळं अंधाधुंद गोळीबार झाला, त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली होती. याच जालियनवाला बागेमध्ये इथं काय होती, एक विहीर दिसते तुम्हाला, इथं एक विहीर होती. लोकांनी त्या विहिरीमध्ये उड्या टाकलेल्या होत्या आणि त्या विहिरीमध्ये पडून सुद्धा बरेचशा लोकांचा काय झाला होता, मृत्यू इथं झालेला होता. लक्षात घ्या. पुढे बघा, मग या घटनेच्या चौकशीसाठी हंटर कमिशन जे आहे ते नेमण्यात आलेलं होतं. सरकारी अहवालानुसार 379 लोक जे आहेत ते मारले गेलेले होते, पण काँग्रेस कमिटीच्या म्हणण्यानुसार 1000पेक्षा जास्त लोकांची इथं काय झालेली आहे, तर जीवितहानी झालेली आहे, असं त्या ठिकाणी या ब्रिटिश कमिटीने त्या ठिकाणी काँग्रेस कमिटीने त्या ठिकाणी सांगितले. लक्षात घ्या. आता मुळातच 2 हंटर कमिशन आहेत. ठीक आहे, हे 1919चं हंटर कमिशन आहे. दुसरं हंटर कमिशन कधीचं आहे, तर 1882चं हंटर कमिशन आहे. लक्षात घ्या, 1882चं जे काही हंटर कमिशन आहे ते कशाशी संबंधित होतं, तर शिक्षणाशी संबंधित होतं. हे शिक्षणाशी संबंधित होतं. लक्षात घ्या, कशाशी, शिक्षणाशी संबंधित हे हंटर कमिशन होतं. आणि या हंटर कमिशन समोर महात्मा फुले आणि त्याचप्रमाणे जर आपण बघितलं ज्या काही पंडिता रमाबाई आहेत यांनी काय केलं होतं, साक्ष दिली होती. साक्ष देणं म्हणजेच काय, तर आपल्या मागण्या ज्या आहेत त्यांनी या कमिशन समोर ठेवलेल्या होत्या. सर सय्यद अहमद खाननी सुद्धा मुस्लिमांसाठी काही मागण्या त्या ठिकाणी केल्या आपल्याला सांगता येतो. मग जालियनवाला बाग हत्याकांडात हंसराज नावाच्या भारतीयाने डायरला काय केलं होतं, तर सहकार्य केलं होतं. एक हंसराज नावाचा भारतीय होता, त्यानं इथं काय केलं होतं, या प्रसंगी या डायरला सहाय्य केलं होतं. ठीक आहे, मग याच बरोबर जर आपण बघितलं, महात्मा गांधींनी काय केलं होतं, या घटनेचा निषेध म्हणून सत्याग्रह सभेची स्थापना केली होती. सत्याग्रह सभेची जी काही स्थापना आहे ती केली होती. ज्यावेळेस 1919चा हा रौलेट कायदा आणलेला होता, त्या कायद्याच्या विरोधात गांधींनी काय केलं होतं, सत्याग्रह सभा स्थापन केली होती आणि त्या माध्यमातून त्यांनी काय केलं आहे, या कायद्याला विरोध त्यांचा सुरू होता. मात्र मध्येच जालियनवाला बाग हत्याकांड घडल्यामुळं गांधींनी काय केलेलं आहे, तर आपण सत्याग्रह किंवा रौलेट सत्याग्रह सुरू करून हिमालयीन घोडचूक केलेली आहे, असं गांधींनी स्टेटमेंट केलं, आपल्याला लक्षात येतं. ओके, पुढे बघा, एक खिलाफत चळवळ आपल्याला सांगता येते. खिलाफत चळवळ ब्रिटनने टर्की हा जो काही देश आहे तिथला जो काही खलिफा आहे तुर्कस्तानचा, त्याच्या पदाच्या समर्थनार्थ हे आंदोलन जे आहे ते करण्यात आलेलं होतं. ठीक आहे, भारतातील खिलाफत चळवळ कोणी सुरू केलेली आहे, शौकत अली आणि मोहम्मद अली या अली बंधूंनी भारतामधली ही खिलाफत चळवळ जी आहे ती सुरू केलेली आपल्याला सांगता येते. मुळातच जे काही पहिलं महायुद्ध आहे त्या पहिल्या महायुद्धाच्या काळामध्ये ब्रिटननं भारतीय मुस्लिमांना सांगितलं होतं की आम्ही खलिफाच्या साम्राज्याला हात लावणार नाही किंवा धक्का लावणार नाही. मात्र या जे काही तुर्कस्तानचा खलिफा होता किंवा हा जो काही तुर्कस्तान हा देश आहे
त्या तुर्कस्तानने जर्मनीच्या बाजूने ब्रिटिशांच्या विरोधामध्ये या युद्धामध्ये उडी घेतलेली होती. त्यामुळं युद्ध समाप्तीनंतर ब्रिटननं काय केलेलं आहे, तर या तुर्कस्तानवर वेगवेगळे निर्बंध लादलेले होते. त्यामुळे खलिफाचं जे काही साम्राज्य आहे किंवा पद आहे ते धोक्यात आल्यामुळं आणि ब्रिटिशांनी दिलेलं वचन न पाळल्यामुळं भारतीय मुस्लिमांनी काय केलं होतं, तर खिलाफत चळवळ सुरू केली होती. ठीक आहे. आता हा जो काही खलिफा आहे, खलिफा जे काही पद आहे, त्या खलिफाचा अर्थ काय होतो, धर्मगुरू किंवा धर्मप्रमुख. तुम्ही त्याचा अर्थ त्या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. म्हणजे जगभरातल्या मुस्लिम बांधवांचा हा काय होता, धर्मप्रमुख त्याला मानलं जायचं. आणि त्याचं पद धोक्यात आल्यामुळे भारतीय मुस्लिमांनी काय केलं होतं, खिलाफत चळवळ त्या ठिकाणी सुरू केली होती. ठीक आहे. 1919 किंवा 20 पासून ही चळवळ आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. त्याचप्रमाणे महात्मा गांधीजींनी काय केलं होतं, असहकार चळवळ सुरू केली होती. 1 ऑगस्ट 1920 रोजी गांधींच्या नेतृत्वाखाली असहकार चळवळ जी आहे ती सुरू करण्यात आलेली होती. मात्र 1922 साली काय झालेलं आहे, तर जे काही चौरी चौरा घटना घडते, मग या चौरी चौरा घटनामध्ये 4 फेब्रुवारी 1922 रोजी काही लोकांच्या संतप्त जमावाने गोरखपूरमधील चौरी चौरा इथल्या पोलीस ठाण्याला काय केलेली आहे, आग लावलेली आहे. ज्यामध्ये 22 पोलिसांचा काय झालेला आहे, तर जळून मृत्यू त्या ठिकाणी झालेला होता. आणि त्यामुळं या असहकार चळवळीला काय झालं होतं, हिंसक वळण लागलेलं होतं. त्यामुळे गांधी काय झाले होते, दुःखी झालेले होते. मग त्यांनी काय केलेलं आहे, ही चळवळ मागे त्या ठिकाणी घेतलेली आहे. ठीक आहे. चौरी चौरा घटनेने गांधींनी काय केलेलं आहे, असहकाराची चळवळ मागे घेतलेली आहे. त्याचप्रमाणे असहकार चळवळ आणि खिलाफत चळवळ ह्या दोन्ही चळवळी एकत्रितरित्या सुरू करण्यात आल्या होत्या. 1 ऑगस्टला काय झालं होतं, तर लोकमान्य टिळकांचा मृत्यू झालेला होता. आणि त्यामुळे गांधींनी काय केलं होतं, टिळक फंडाची त्या ठिकाणी घोषणा केली होती की 1 वर्षाच्या मध्ये 1 कोटी रक्कम जी आहे ती या टिळक फंडामध्ये जमावी असं त्यांनी सांगितलं होतं. आणि काँग्रेसचं 4 पैशामध्ये सदस्य सुद्धा त्या ठिकाणी ठरवण्यात आलं होतं. मग या टिळक फंडाला जर आपण बघितलं, जे काही नारायण श्रीपाद राजहंस आहेत, यांनी काय केलेलं आहे, नारायण श्रीपाद राजहंस यांनी संगीत मानपान नाटक हे नाटक त्या ठिकाणी करून, या नाटकाचे प्रयोग करून जवळपास 15,000 रुपयाची रक्कम जी आहे ती काय केली होती, या टिळक स्वराज्य फंडाला त्या ठिकाणी दिलेली होती. ठीक आहे. नारायण श्रीपाद राजहंस यांचंच नाव काय आहे, यांनाच आपण बालगंधर्व म्हणून सुद्धा ओळखतो. ठीक आहे. बालगंधर्व म्हणून यांना ओळखतो. आणि बालगंधर्व ही जी काही पदवी आहे ती यांना कोणी दिली होती, लोकमान्य टिळकांनी दिली होती. हे लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. तर या बाबी महत्वाच्या आहेत. टिळक स्वराज्य फंडाची घोषणा केली होती. त्या टिळक स्वराज्य फंडाला नारायण श्रीपाद राजहंस म्हणजेच बालगंधर्व यांनी संगीत मानपान नावाचं नाटक करून 15,000 रुपयाची रक्कम या टिळक स्वराज्य फंडाला दिली होती. बालगंधर्व ही जी काही पदवी आहे ती लोकमान्य टिळकाने दिलेली आहे. लक्षात घ्या. एवढ्या बाबी तुम्हाला यातल्या लक्षात घ्यायच्या आहेत. क्लिअर आहे सर्व. तर 1 मिनिट वेट करा, थोडंसं पाणी घेतो मी. त्यानंतरच्या काळामध्ये जर आपण बघितलं, एक बारडोली ठराव आहे. त्या बारडोली ठरावानुसार असहकाराची चळवळ काय करण्यात आली होती, मागे घेण्यात आली होती. असहकाराची चळवळ मागे घेतल्यामुळं काँग्रेसमधले काही नेते जे आहेत ते त्यांनी विरोध केला होता. ज्याच्यामध्ये आपल्याला चित्तरंजन दास सांगता येतात, मोतीलाल नेहरू सांगता येतात, सुभाषचंद्र बोस सांगता येतात. मग गांधींनी असहकार चळवळ मागे घेतल्यानंतर नंतरच्या काळामध्ये CR दास आणि मोतीलाल नेहरू यांनी काय केलं होतं, तर स्वराज्य पक्षाची स्थापना केली होती. ठीक आहे. स्वराज्य पक्षाची स्थापना केली आणि येणाऱ्या 1923 मधल्या ज्या काही कायदे मंडळाच्या निवडणुका होत्या ते त्यांनी लढवल्या. आणि त्यामध्ये 101 जागांपैकी जे काही 46 जागा आहेत त्या कोणाला मिळालेल्या होत्या, तर या ठिकाणी स्वराज्य पक्षाला त्या ठिकाणी मिळाल्या. फक्त एवढं लक्षात ठेवा, स्वराज्य पक्षाची स्थापना कोणी केलेली आहे, CR दास आणि मोतीलाल नेहरू यांनी केलेली आहे. ओके. पुढे जाऊयात आपण. सविनय कायदेभंग चळवळ आपण त्या ठिकाणी अभ्यासूयात. मात्र सविनय कायदेभंग अभ्यासनापूर्वी काही 2-3 बाबी ज्या आहेत त्या आपल्याला लक्षात घेणं महत्वाच्या आहे. ठीक आहे. मुळातच काय झालेलं होतं, तर बघा 1927 साली सायमन कमिशन जे आहे, या सायमन कमिशनची काय झाली होती, तर सायमन कमिशनची स्थापना झालेली होती 1928 ला वगैरे. ते भारतात आलेलं होतं. मात्र या सायमन कमिशन मध्ये 7 सदस्य होते. त्या 7 सदस्यापैकी एकही भारतीय नव्हता. त्यामुळे याला काय झालेलं आहे, या सायमन कमिशनला
विरोध झालेला आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. आता मुळातच जर आपण बघितलं 1919चा जो काही कायदा होता, त्या 1919च्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायद्यामध्ये एक तरतूद होती की 10 वर्षानंतर काय केलं जाईल, वैधानिक आयोगाची स्थापना केली जाईल. ठीक आहे. आणि हे वैधानिक आयोग काय करेल, भारताला कोणत्या सुधारणा देता येतील याची जी काही चौकशी आहे ती करेल आणि त्यावर एक अहवाल त्या ठिकाणी सादर करेल. मग त्यानुसार 10 वर्षांनी म्हटल्यानंतर 1929 म्हणजे 1919 नंतर 10 वर्षांनी 1929 मध्ये एक वैधानिक आयोग स्थापन करणं गरजेचं होतं. मात्र 1929 मध्ये इंग्लंडमध्ये काय होत्या, निवडणुका होत्या. त्यामुळं 2 वर्ष आधीच म्हणजेच कधी 1927 मध्ये हे सायमन कमिशनची स्थापना करण्यात आली होती. लक्षात घ्या. या 7 सदस्यांमध्ये जर आपण बघितलं एकही भारतीय नव्हता आणि हे सगळे काय होते, ब्रिटनच्या पार्लमेंटचे सदस्य होते. त्यामुळं हे भारतीयांना सुधारणा देत आहेत, मात्र याच्यामध्ये भारतीय नाहीत. त्यामुळं भारतीयांनी याला काय केलं होतं, प्रचंड विरोध केलेला होता. ज्या ज्या ठिकाणी हे जात होते त्या ठिकाणी सायमन गो बॅक, सायमन परत जा असे नारे त्या ठिकाणी लागत होते. लक्षात घ्या. मग नंतरच्या काळामध्ये 1928 मध्ये जर आपण बघितलं तर नेहरू रिपोर्ट आपल्याला सांगता येतो. म्हणजे जर आपण बघितलं या सायमन कमिशन मध्ये एकही भारतीय का नाही असं ज्यावेळेस विचारण्यात आलं होतं, त्यावेळेस जो काही भारत मंत्री होता बर्कनहेड त्यानं उत्तर दिलं होतं की इथल्या भारतीय पक्षांमध्ये एकमत नाही, मग ते काय करतील तर भांडत बसतील. त्यामुळं आम्ही या कमिशनमध्ये भारतीयांना घेतलं नाही. जर तुमच्यामध्ये खरंच ऐक्य असेल तर तुम्ही काय करून दाखवा, भारताची घटना तयार करून दाखवा. त्यानुसार हे जे काही आव्हान आहे ते भारतीयांनी स्वीकारलं होतं आणि त्यानुसार नेहरू रिपोर्ट जो आहे तो बनवण्यात आला होता. जर आपण बघितलं एक समिती स्थापन करण्यात आली, त्याचे अध्यक्ष कोण होते, मोतीलाल नेहरू. मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते किंवा भारतीयांनी घटना तयार करण्याचा केलेला हा पहिला प्रयत्न आपल्याला सांगता येतो, नेहरू रिपोर्ट. मग नंतरच्या काळामध्ये काय होतं, 1930 मध्ये त्या ठिकाणी सायमन कमिशनचा अहवाल येतो आणि या सायमन कमिशनच्या अहवालामध्ये काय म्हणण्यात आलेलं होतं तर त्या ठिकाणी या सायमन कमिशनच्या अहवालावर चर्चा करण्यासाठी आणि भारताला काही सुधारणा देण्यासाठी एक गोलमेज परिषद जी आहे ती ब्रिटनला त्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. मग त्यानुसार गोलमेज परिषद जी आहे ती ब्रिटनला त्या ठिकाणी भरवण्यात येणार होती. मात्र जर आपण बघितलं अजून एक महत्वाचं अधिवेशन सांगता येतं ते म्हणजे 1929चं अधिवेशन. लक्षात घ्या. कोणत्या ठिकाणी भरलं होतं, लाहोरला. रावी नदी काठी जे आहे ते अधिवेशन त्या ठिकाणी पार पडलेलं होतं. आणि या अधिवेशनाचे काही अध्यक्षपद आहे ते कोणाकडे होतं बघा, लाहोरचं 1929चं अधिवेशन आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडे काय आलेलं होतं, राष्ट्रीय काँग्रेसचं अध्यक्षपद आलेलं होतं. आणि या राष्ट्रीय काँग्रेसच्या या अधिवेशनामध्ये, लाहोरच्या अधिवेशनामध्ये पंडित नेहरूंनी काय केलं होतं, सविनय कायदेभंग चळवळीचा ठराव इथं मांडण्यात आला होता आणि तो ठराव संमत त्या ठिकाणी करण्यात आलेला होता. इतकंच नाही तर 26 जानेवारी म्हणजे 26 जानेवारी हा जो काही दिवस आहे तो भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून त्या ठिकाणी पाळला जावा असं सुद्धा या अधिवेशनामध्ये ठरवण्यात आलेलं होतं. इतकंच नाही तर याच 1929च्या अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वराज्याचा किंवा संपूर्ण स्वातंत्र्याचा जो काही ठराव आहे तो त्या ठिकाणी इथं मांडण्यात आलेला होता. इथं प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाईल बघा. ठीक आहे, की कोणत्या अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वराज्याचा ठराव मांडण्यात आला होता. 1929च्या लाहोर अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वराज्याचा ठराव त्या ठिकाणी मांडण्यात आला होता. अध्यक्ष कोण होते, पंडित जवाहरलाल नेहरू. त्याचप्रमाणे 26 जानेवारी हा दिवस स्वातंत्र्य दिन भारताचा साजरा करा आज सुद्धा त्या ठिकाणी घोषणा करण्यात आली. मग त्यानुसार 26 जानेवारी 1931 साली पहिला स्वातंत्र्य दिन जो आहे त्या ठिकाणी पाळण्यात आला होता. 26 तारीख का निवडण्यात आली होती, कारण की या तारखेला रविवारची सुट्टी होती म्हणून 26 तारीख त्या ठिकाणी सांगण्यात आली होती. तर हे एक बाब लक्षात घ्या. मग सविनय कायदेभंग चळवळ सुरू करण्याचे काही सर्व निर्णय आहेत ते काँग्रेस वर्किंग कमिटीकडे त्या ठिकाणी देण्यात आले होते आणि त्यानुसार इथं सविनय कायदेभंगाची चळवळ सुरुवात झाली होती. बघा, 12 मार्च 1930 रोजी गांधीजींनी दांडी यात्रेने सविनय कायदेभंगाची काय केली होती, सुरुवात केली होती. 31 जानेवारी 1931 साली गांधींनी आपल्या काय केल्या होत्या बघा, हे चळवळ सुरू होण्याआधी गांधींनी एक तडजोड करण्याचा प्रयत्न केला होता. 31 जानेवारी 1931 रोजी गांधीजींनी काही मागण्या ज्या आहेत त्या आयर्विनकडे केलेल्या होत्या. 11 मागण्या ज्या आहेत त्या आयर्विनकडे पाठवल्या होत्या. त्यावेळेसचा व्हाईसरॉय होता लॉर्ड आयर्विन. मात्र आयर्विनने त्याच्याकडे काय केलं होतं, पूर्णपणे दुर्लक्ष केलं होतं, ते स्वीकारलेले नाहीत. मग परिणामी गांधींनी काय केलेलं आहे, सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केलेली होती. ठीक आहे, 11 मागण्या कोणत्या होत्या, दारूवर पूर्ण बंदी असावी, विनिमय दर 1 शिलिंग आणि 4 पैसे इतका कमी केला पाहिजे. त्याचप्रमाणे बघा, जमिनीचं भाडे निम्न केले पाहिजे आणि ते काउन्सिलने व्यवस्थितपणे केले पाहिजे. मीठ कर रद्द करावा. लष्कराशी संबंधित खर्चात किमान 50% काय करावी,
तर कपात त्या ठिकाणी करण्यात यावी. मोठ्या सरकारी नोकऱ्यांचे जे काही नोकरांचे पगार त्या ठिकाणी निम्मे केले पाहिजेत. विदेशी कपड्यांच्या आयातीवर बंदी घालावी. अशा वेगवेगळ्या स्वरूपाच्या 11 मागण्या ज्या आहेत ते गांधींनी पाठवलेल्या होत्या, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलेलं होतं. ठीक आहे. आणि त्यानुसार इथं सविनय कायदेभंगाची चळवळ जी आहे ती सुरू झालेली होती. मग अशातच काय झालेलं होतं, गोलमेज परिषद सुद्धा त्या ठिकाणी इंग्लंडला त्या ठिकाणी भरायला सुरुवात झाली होती. एकूण 3 गोलमेज परिषद झाल्यात. किती? 3. 1930, 1931 आणि 1932. तिन्ही गोलमेज परिषद कुठं पार पडल्या होत्या? लंडनमध्ये पार पडलेल्या होत्या. आणि डॉक्टर भीमराव आंबेडकर हे तिन्ही गोलमेज परिषदेमध्ये काय झाले होते? तर सहभागी झालेले होते. बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय होते? तिन्ही गोलमेज परिषदेला उपस्थित होते. तिन्ही गोलमेज परिषदेच्या वेळी इंग्लंडचे पंतप्रधान कोण होते? रॅमसे मॅकडोनाल्ड हे काय होते? इंग्लंडचे पंतप्रधान होते. लक्षात घ्या. मग पहिली गोलमेज परिषद 12 नोव्हेंबर 1930 साली पार पडली. जागा जर आपण बघितलं तर लंडनमध्ये सेंट जेम्स पॅलेस या ठिकाणी ही परिषद जी आहे ती पार पडलेली होती. लक्षात घ्या. आणि व्हाईसराय होते लॉर्ड आयर्विन. आयर्विनच्या काळामध्ये ही पहिली गोलमेज परिषद आपल्याला सांगता येते. मग त्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि महात्मा गांधी हे सहभागी झालेले होते. त्यांनी काय केलं होतं? गोलमेज परिषदेवर बहिष्कार टाकलेला होता. लक्षात घ्या. 1929च्या अधिवेशनामध्ये गोलमेज परिषदेवर बहिष्कार त्या ठिकाणी टाकलेला होता. त्यामुळं पहिल्या अधिवेशनाला काँग्रेसचा एकही प्रतिनिधी उपस्थित नव्हता. ही बाब लक्षात घ्यायची आहे. मग त्यानुसार मुस्लिम लीगचे नेते मोहम्मद अली जिन्ना उपस्थित होते. आगा खान उपस्थित होते. मोहम्मद अली त्या ठिकाणी उपस्थित होते. दलित वर्गाचे नेते म्हणून बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी या पहिल्या गोलमेज परिषदेला काय झाले होते? सहभागी झालेले होते. मात्र पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये राष्ट्रीय काँग्रेसचा सहभाग नव्हता, कारण की राष्ट्रीय काँग्रेस इथला एक महत्वाचा पक्ष होता आणि महत्वाचाच पक्ष जर सहभागी नसेल तर या चर्चांना काही महत्व नाही हे त्या ठिकाणी कोणाला माहिती होतं? तर ब्रिटिशांना माहिती होतं. त्यामुळं या ठिकाणी काँग्रेससोबत तडजोड करण्यासाठी या ठिकाणी मग आयर्विननं प्रयत्न करायला सुरुवात केले होते. कारण की जर या ठिकाणी या परिषदांमध्ये, गोलमेज परिषदांमध्ये राष्ट्रीय काँग्रेस सहभागी झाली तरच त्याला काहीतरी अर्थ होता हे ब्रिटिशांना माहिती होतं. मग त्यानुसार गांधी आणि आयर्विन यांच्यामध्ये त्या ठिकाणी चर्चा व्हायला लागल्या होत्या आणि त्या चर्चांती या दोघांमध्ये करार झाला, ज्याला काय म्हटलं जातं? गांधी आयर्विन करार म्हणून ओळखलं जातं. ह्या चर्चा कुठं झाल्या होत्या? दिल्लीला झाल्या होत्या. म्हणून याला दिल्ली करार म्हणून सुद्धा त्या ठिकाणी ओळखलं जातं. एखाद्या वेळेस जर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न आला की दिल्ली करार कोणाकोणामध्ये झाला, तर गांधी आणि आयर्विन यांच्यामध्ये दिल्ली करार झाला होता, किंवा त्याला गांधी आयर्विन करार म्हणून सुद्धा त्या ठिकाणी ओळखलं जातं. कधी? तारीख लक्षात घ्या. 5 मार्च 1931 साली हा करार त्या ठिकाणी झाला होता. म्हणजे पहिल्या गोलमेज परिषदेनंतर हा करार झालेला आहे. ठीक आहे. महात्मा गांधी आणि व्हाईसराय लॉर्ड आयर्विन यांच्यामध्ये हा करार झालेला आहे. मग लॉर्ड आयर्विनच्या काही अटी जर आपण बघितल्या तर त्या काय होत्या? तर सविनय कायदेभंगाची चळवळ थांबवली जावी. गोलमेज परिषदेत सहभागी होण्यासाठी लंडनला आल्यावर काँग्रेसनं ब्रिटिश मालावर बहिष्कार टाकू नये. ह्या ज्या काही मागण्या आहेत त्या 2 प्रमुख मागण्या आयर्विननं त्या ठिकाणी केल्या होत्या आणि त्या मागण्या ज्या आहेत त्या गांधींनी काय केल्या होत्या? स्वीकारलेल्या होत्या. आणि गांधीजींच्या काही मागण्या होत्या बघा. ठीक आहे. गांधींच्या सुद्धा काही मागण्या होत्या की मिठावरील कर रद्द करावा, किंवा ज्या काही आधी 11 मागण्या पाठवलेल्या होत्या त्या 11 मागण्यांपैकी काही मागण्या गांधीजींच्या मान्य करण्यात आलेल्या होत्या. पण एक मागणी मान्य करण्यात आली नव्हती. ती मागणी काय होती? तर जे काही भगतसिंग आहेत आणि त्यांचे सहकारी आहेत यांच्या जी काही झालेली फाशीची शिक्षा आहे ती कमी करून जन्मठेपेमध्ये रूपांतर करावं अशी मागणी गांधींनी आयर्विन पुढे केली होती. मात्र गांधींच्या या मागणीला त्या ठिकाणी आयर्विननं काय केलं होतं? तर नाकारलेलं होतं. कारण की ब्रिटिशांच्या मते ते राजकीय कैदी नसून त्यांनी हिंसक घटना केलेल्या आहेत, त्यामुळे त्यांची शिक्षा कमी होणार नाही असं उत्तर जे आहे ते कोणी दिलं होतं? आयर्विननं दिलं होतं. त्यामुळं त्यांची शिक्षा कमी न करताच या करारावर सह्या ज्या आहेत त्या करण्यात आलेल्या होत्या. लक्षात घ्या. त्यामुळं नवजवान सभेत जे काही सदस्य आहेत, नवजवान सभा जर आपण बघितली तर त्याची स्थापना जी आहे ती भगतसिंग यांनी केली होती. आणि त्या नवजवान सभेच्या क्रांतिकारकांनी ज्यावेळेस महात्मा गांधी आयर्विन करारानंतर कराचीतल्या अधिवेशनासाठी जात होते, त्या अधिवेशनादरम्यान गांधींच्या गाडीवर जो आहे तो नवजवान सभेच्या सदस्यांनी हल्ला केलेला होता. हे एक बाब लक्षात घ्यायचं, किंवा त्यांना निषेध जो आहे तो व्यक्त केलेला होता की गांधींनी यांची शिक्षा सौम्य झाल्याशिवाय त्या करारावर सह्या करायला नको होत्या, असं जे काही मत आहे त्या नवजवान सभेचं आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे. मग त्यानुसार महात्मा गांधींनं सविनय कायदेभंगाची चळवळ जी आहे ती स्थगित केली. रद्द केली का? तर नाही, स्थगित केलेली आहे. हे स्थगित शब्द लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. मग त्यानंतर दुसरी गोलमेज परिषद पार पडलेली आहे 7 सप्टेंबर 1931 ला सेंट पॉल पॅलेस लंडनमध्ये. लॉर्ड आयर्विन हा व्हाईसरॉय होता. सामील झालेले सदस्य कोण होते? तर मुस्लिम लीगच्या वतीने मोहम्मद अली जिन्ना होते. दलित वर्गाच्या वतीने बाबासाहेब आंबेडकर होते. काँग्रेसच्या वतीनं महात्मा गांधी त्या ठिकाणी काँग्रेसचे एकमेव प्रतिनिधी म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती. आणि एक राजपुताना नावाचं जहाज आहे, त्या राजपुताना नावाच्या जहाजाने गांधी कुठे झाले होते?
इंग्लंडला त्या ठिकाणी रवाना झाले होते. मग यासोबत सरोजिनी नायडू असतील, गांधीजींचे जे काही पुत्र होते मणिलाल, त्याचप्रमाणे जे काही सचिव होते महादेव देसाई वगैरे, हे सगळे त्या ठिकाणी उपस्थित होते. मात्र एकमेव प्रतिनिधी म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती, लक्षात घ्या. ठीक आहे, तर त्यानुसार गांधी जे आहेत त्या ठिकाणी उपस्थित राहिलेले होते. मग आता या प्रसंगी हे विन्स्टन चर्चिल नाही, लक्षात घ्या. मग कोणी त्यांना म्हटलेलं होतं अर्धनग्न फकीर, असं त्यांना कोणी म्हटलेलं आहे हे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, महात्मा गांधींना या प्रसंगी अर्धनग्न फकीर असं कोणी म्हटलेलं होतं. बघा, गांधींनी जे आहेत ते कपडे जे आहेत ते जर आपण बघितलं, त्यांच्या एक धोती पाहायला मिळते आणि वरून एक जो काही त्याला आता मला काही एक नाव आहे ते आता येत नाही, मात्र त्यांचं जे काही ड्रेसिंग आहे ते आधी जर आपण बघितलं, गांधींचे जे काही फोटो आहेत त्या सूट बुटामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, किंवा ते पूर्ण कपडे त्या ठिकाणी घालायचे. मात्र ते ज्यावेळेस मदुराईला गेले होते आणि मदुराई मधल्या एका विद्यार्थ्याला त्यांनी सांगितलं की तू खादीचे कपडे का वापरत नाही, मग त्यावेळेस त्या विद्यार्थ्याने काय सांगितलं होतं की खादीचे कपडे खूप महाग आहेत. मग त्यावेळेस गांधींनी ठरवलं की सर्वसामान्य लोकांना जोपर्यंत खादीचे कपडे वापरायला भेटत नाही तोपर्यंत मी खादीचे कपडे घालणार नाही किंवा पूर्ण कपडे घालणार नाही. मग तेव्हापासून जे आहे ते आपल्याला जे काही कपडे आहेत ते तशा पद्धतीचे घालताना पाहायला मिळतात, किंवा कमी कपडे त्यांच्या अंगावर आपल्याला पाहायला मिळतात. तर ही बाब लक्षात घ्यायची आहे. ओके, मग त्यानुसार गांधी जे आहेत त्या दुसऱ्या गोलमेज परिषदेत उपस्थित राहिले. मग गांधींना वाटत होतं की या दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये कशावर चर्चा होतील, तर भारताला पुढील सुधारणा काय देण्यात येईल याच्यावर चर्चा होतील, किंवा भारताची घटना समिती कशी असेल, घटना निर्मितीवर त्या ठिकाणी काही चर्चा ज्या आहेत त्या होतील असं त्यांना वाटत होतं. मात्र चर्चा कशावर होत होत्या, जातीय प्रश्नांवर, अल्पसंख्याकांच्या प्रश्नावर या चर्चा होत होत्या. त्यामुळे गांधीजी दुःखी झाले आणि ही परिषद सोडून ते भारतात आले. आणि भारतात आल्यानंतर स्थगित झालेली जी काही सविनय कायदेभंगाची चळवळ आहे ती पुन्हा त्यांनी सुरू केलेली होती. तर ही बाब तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. ठीक आहे, यानंतर तिसरी गोलमेज परिषद झालेली आहे 1932ला लंडनमध्ये. काँग्रेसने काय केलं होतं, या तिसऱ्या गोलमेज परिषदेवर बहिष्कार टाकलेला होता. त्यामुळे ही परिषद जी आहे ती निष्फळ ठरलेली होती. ठीक आहे, तर ही बाब लक्षात घ्या. त्यानंतर पुन्हा करार लक्षात घ्यायचा आहे. 24 सप्टेंबर 1932ला दुसऱ्या गोलमेज परिषदेनंतर हा पुन्हा करार आपल्याला पाहायला मिळतो. जर या नेत्यांमध्ये किंवा पक्षांमध्ये एकमत झालं नसेल तर त्यावेळेस जे काही मॅकडोनाल्ड होते त्यांनी काय केलं होतं, तर जातीय निवाडा जो आहे तो घोषित केला होता. आणि त्या जातीय निवाड्यानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी काही मागणी केली होती की दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ असावा, ती मागणी मान्य झाली होती. मात्र त्या मागणीला विरोध जो आहे तो कोणी केला होता, महात्मा गांधींनी केलेला होता, लक्षात घ्या. ठीक आहे, मग 24 सप्टेंबर 1932 रोजी येरवडा तुरुंगामध्ये महात्मा गांधी आणि भीमराव आंबेडकर यांच्यामध्ये करार झाला, ज्याला आपण पुणे करार म्हणून त्या ठिकाणी ओळखतो, किंवा त्याला येरवडा करार म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं. मुळातच लक्षात घ्यायचं आहे की गांधी ज्यावेळेस परत आल्यानंतर जर आपण बघितलं तर सविनय कायदेभंगाची चळवळ त्यांनी पुन्हा सुरू केली होती. त्यामुळे ब्रिटिशांनी त्यांना अटक करून तुरुंगात टाकलेलं होतं आणि गांधी येरवड्याच्या कारागृहामध्ये होते. मग या प्रसंगी यांची तब्येत जी आहे ती बिघडत चालली होती, कारण की त्यांनी उपोषण सुरू केलेलं होतं जातीय निवाड्यामुळे. ठीक आहे, कारण की दलित आणि हिंदू यांच्यातली दरी जी आहे ती अजूनच रुंदावेल असं गांधींना असं वाटायचं. त्यामुळे त्यांनी काय केलेलं आहे, तर याला विरोध केला होता आणि उपोषणाला बसले होते. तब्येत बिघडत होती म्हणून काँग्रेसच्या नेत्यांनी बाबासाहेब आंबेडकरांची भेट घेतली, त्यांना विनंती केली आणि त्यानुसार गांधी जे आहे ते भीमराव आंबेडकर जे आहे ते येरवडा कारागृहामध्ये आलेले होते. मग त्यानुसार 148 जागा ज्या आहेत त्या दलितांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या होत्या. किती? 148 जागी. स्वतंत्र मतदारसंघाची मागणी रद्द करून त्या ठिकाणी 148 जागा ज्या आहेत त्यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आल्या होत्या. 24 सप्टेंबर 1932 लक्षात ठेवायचं आहे. या पुन्हा करारावर सह्या कोणाच्या होत्या, तर काँग्रेसच्या वतीने मदन मोहन मालवीया यांची सही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आणि या ठिकाणी दलितांच्या वतीनं किंवा जर आपण बघितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं होतं, या करारावर सही केली होती. ठीक आहे, गांधीजींच्या सह्या या करारावर नाहीत, कारण की गांधीजी ना तर काँग्रेसचे सदस्य होते ना अध्यक्ष होते. त्यामुळे गांधींच्या या करारावर सह्या नाहीत, लक्षात घ्या. जरी करार दोघांमध्ये झाला असला तरी करारावर सह्या त्यांच्या नाहीत. काँग्रेसचे अध्यक्ष या नात्यानं मदन मोहन मालवीय यांनी काँग्रेसच्या वतीने सही केलेली आहे. ओके, तर ही बाब लक्षात घ्या. पुढे बघा, पाकिस्तानची मागणी आपल्याला एक सांगता येते. 24 मार्च 1940 रोजी लाहोरच्या अधिवेशनामध्ये मुस्लिम लीगनं काय केलेलं आहे, पाकिस्तानची मागणी त्या ठिकाणी केलेली होती. मग त्यानुसार 3 जून 1947 रोजी व्हाईसरॉय माउंटबॅटन याने भारताच्या फाळणीची काय केली होती, तर योजना त्या ठिकाणी मांडली होती. आणि नंतरच्या काळामध्ये एक कायदा आलेला आहे, भारतीय स्वातंत्र्याचा कायदा. आणि त्या कायद्यानुसार 15 ऑगस्ट 1947ला भारताला स्वातंत्र्य त्या ठिकाणी भारताने स्वातंत्र्य मिळवलेलं होतं. आणि 14 ऑगस्ट 1947ला पाकिस्तान जो आहे तो त्या ठिकाणी निर्माण झाला होता. असे 2 राष्ट्र जे आहेत ते त्या ठिकाणी अस्तित्वात आलेले आहेत. मग भारत आणि पाकिस्तानमधील जी काही सीमारेषा आहे, ज्याला रॅडक्लिफ लाईन त्या ठिकाणी म्हटलं जातं. ठीक आहे, या 2 देशांमधली जी काही सीमा आहे. पुढे बघा, यानंतर एक भूदान चळवळ आपल्याला सांगता येते.
विनोबा भावे यांनी 1951 मध्ये भूदान चळवळ जी आहे ती सुरू केली होती. रामचंद्र रेड्डी यांनी सर्वप्रथम या चळवळीला काय केलं होतं, जमीन दान त्या ठिकाणी दिली होती. एक आता भूदान, भू म्हणजेच काय तर जमीन. मग काय करायचं होतं, जमीन दान करायची होती. मग कोणी, तर जमीनदार लोकांनी. ठीक आहे. मग तेलंगणा जे आहे त्या तेलंगणामध्ये जर आपण बघितलं तर एक पोचमपल्ली नावाचं गाव आहे. या पोचमपल्ली नावाच्या गावामधून या भूदान चळवळीला सुरुवात केली होती आणि रामचंद्र रेड्डी या नावाच्या व्यक्तीनं पहिल्यांदा काय केलं होतं, जमीन दान केली होती. त्याचप्रमाणे हैदराबादचा जो काही निजाम आहे त्या निजामानं 14,000 एकर जमीन जी आहे ती या भूदान चळवळीला दिली होती. तिथल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी शेती करण्यासाठी दिलेली होती. त्याचप्रमाणे जर आपण बघितलं जवळपास या ठिकाणी या भूदान चळवळीला जर आपण बघितलं 40 लाख एकर जमीन जी आहे ती काय करण्यात आली होती, दान देण्यात आली होती. म्हणजे खूप सारे जमीनदार होते ज्यांच्याकडे हजारो लाखो एकर जमिनी होत्या. मग त्या जमिनी सर्वसामान्य लोकांना मिळावे यासाठी भूदान चळवळ सुरू करण्यात आली होती. कोणी केलेली आहे, विनोबा भावे. कधी, 1951 मध्ये, लक्षात ठेवायचं आहे. आणि विनोबा भावे हे काय होते, वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही होते. वैयक्तिक सत्याग्रह गांधींनी सुरू केला होता आणि विनोबा भावे यांची पहिले सत्याग्रही म्हणून त्या ठिकाणी निवड केली होती. दुसरे सत्याग्रही कोण होते, तर पंडित नेहरू. तिसरे कोण होते, ब्रह्मदत्त शर्मा. आणि चौथे जर आपण बघितलं के पलन, ज्यांना दक्षिणेकडील गांधी म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं. ठीक आहे. बघा, दक्षिणेकडील गांधी म्हणून कोणाला ओळखलं जातं, के पलन यांना. आणि सरहद गांधी म्हणून कोणाला ओळखलं जातं हे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. तर ह्या सगळ्या बाबी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत. ज्या काही महत्त्वाचे पॉईंट होते ते आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. ठीक आहे. अशा स्वरूपाचे आपण नंतर सुद्धा एक लेक्चर त्या ठिकाणी घेणार आहोत, ज्यामध्ये राहिल्या सुरल्या ज्या काही बाबी आहेत, म्हणजे 1885च्या आधीच्या वगैरे ज्या असतील, किंवा प्राचीन भारत असेल, मध्ययुगीन भारत असेल, किंवा इतर काही विषयांची सुद्धा आपण घेऊन येणार आहोत. लेक्चर कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा, कारण की अजून जे काही व्हिडिओज आहेत ते बनवण्याला प्रोत्साहन त्यातून आम्हाला मिळत असतं. त्यासाठी व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कळवा. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला फॉलो करायचं आहे, लक्षात घ्या. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की फॉलो करा. अशाच पद्धतीचे माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत जातील. ठीक आहे. त्याचप्रमाणे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या चॅनल जे काही टेलिग्राम पेज आहे त्याची लिंक सुद्धा दिली आहे. तिथून तुम्ही टेलिग्राम पेज त्या ठिकाणी जॉईन करू शकता. ठीक आहे. थांबूयात. थँक्यू सो मच.